आता पाहूया तिजोरी, चाव्या आणि मालक यावरून जो वाद सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यभरात दोन दादांच्या स्पर्धा सुरू। एक बोलतो माझ्याकडे चाव्या, एक बोलतो माझ्याकडे तिजोरी। यांना कुणाची मर्यादा राहिली नाही। ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांची अजित पवारांसह चंद्रकांत पाटलांवर टीका। सांगतायत ते माझ्याकडे पैसा आहे, तिजोरी आहे। दुसरा सांगतोय ते तिजोरीचे मालक आम्ही आहोत। जे राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जी चुरस विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते दोन दादांच्या वादामुळे। आपल्याकडे नगर विकास खाता, त्यात माल आहे। 1 तारखेला रात्री बाहेर झोपा लक्ष्मी येणार। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची चर्चा। खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला। लक्ष्मी येणार आहे, उठ बघता काय झोपलायस, उठ। आता तो नगर विकास खाता आपल्याकडे बेमाल है नगर विकास में। नगर विकास खाता असल्याने त्यामधून छोट्या शहरांचा विकास करता येतो। गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आपल्याकडे नगर विकास खाता, त्यात माल आहे। गुलाबराव पाटील यांनी हे केलं होतं वक्तव्य। नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी छोटी जी शहर आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, त्यांचे विकास आराखडे मंजूर झाले पाहिजे, याकडे आम्ही कटाक्षाने पाहतोय। मंत्र्यांची पैशांची मस्ती उतरवण्याची गरज, बच्चू कडू यांचा हल्लाबोल। अशा वक्तव्यांसाठी मंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। धर्माचं पांघरून घेतलं म्हणून वाचून आहात, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून टीका। हा तर ते पैशाचीच मस्ती आहे आणि मला वाटते निवडणूक आयोग अशा झोपा काढतं। एक मंत्री जर असा बोलत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। निवडणुकीत अशी भाषणं होत राहतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा आहे हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिघं मिळून ठरवतात। गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। शेवटी निवडणुकीमध्ये बोलावं लागतं, पण कुठलाही निधी हा देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा असे मिळून ठरवतात कुणाला किती निधी द्यायचा, कोणत्या नगरपालिकेला काय द्यायचं। त्यामुळे ते निवडणुकीचे भाषणं असतात, पण निधीबद्दल मात्र तिघही मिळून ठरवतात। तिजोरींच्या चाव्यांबाबत काहीही चर्चा असो, पण नगर विकास खातं हे आमच्याकडे। आमदार अब्दुल सत्तार यांचा निशाणा। तर लाडक्या बहिणी योजनेचे शिल्पकारही एकनाथ शिंदेच असंही केलं वक्तव्य। अभी चाबियों का बहुत जिक्र चल रहा है, लेकिन चाबी ये पहले से जो है एकनाथ राव जी शिंदे साहब के पास ही है, क्योंकि वो नगर विकास मंत्री है। कि यही ओरिजिनल शिवसेना है जिसके पास धनुष्य बाण है। नोटांच्या बॅगा घेऊन बसणाऱ्या शिरसाटांनी अशोक चव्हाणांना नोटा खातात की भाकरी असं बोलणं अजबच। अंबादास दानवेंची टीका। शिरसाटांच्या नोटांच्या बॅगांची माहिती समोर आली पाहिजे, दानवेंची मागणी। या संजय शिरसाटांच्या मी त्यांच्या विधानाचं समर्थन करतो, पण समर्थन करत असताना त्यांच्या बाजूला नोटाच्या बॅगा पडलेल्या त्या कशासाठी होत्या आणि किती होत्या हा एक प्रश्न आहेच, त्याचंही उत्तर आलं पाहिजे बाहेर। अंबादास दानवेंना दुसरे उद्योग उरले नाहीत का? ना घर का ना घाट का अशी अंबादास दानवेंची परिस्थिती आहे। संजय शिरसाट यांचं अंबादास दानवेंना प्रत्युत्तर। अशा लोकांच्या टीकेकडे मी लक्ष देत नाही, शिरसाटांची प्रतिक्रिया। हा किडा कुणाला ज्याला आहे ना त्याला आता दुसरं काही उद्योग उरलेला नाही त्या अंबादासला। ना घरका ना घाटका ही अशी अवस्था झालेले लोक हे असे भुंकत असतात, यांच्याकडे मी लक्ष देत नाही। मंत्री संजय शिरसाटांनी केलेल्या टीकेला अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर। सर्व एजन्सी घेऊन तुम्ही भाकरी खाता की नोटा असा टोला शिरसाटांनी लगावल्यानंतर जबाबदार व्यक्तीने अशी बेजबाबदार वक्तव्य करू नये, चव्हाण यांचा पलटवार।